सलामीची जोडी मैदानामध्ये यावेळी आपण पाहता श्रीदत्त कोपरा क्रिकेट संघाची स्टॅकेंड फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रोहित आणि यावेळी आपण पाहता सचिन पवार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल आणि पहिला गोलंदाज इथं आपण पाहता तर मिथुन दापोलकर मैदानाच्या आतमध्ये यावेळी सिद्धिविनायक ओळे क्रिकेट संघाचा पहिला ट्रम्प कार्ड बॉलिंग ट्रॅकवरती इथनं मात्र सज्ज असेल. पहिला बॉल गेम स्टार्ट. इथे पहा बॅटचे अगदी पाहता एज आली आहे परंतु क्षेत्ररक्षक आहेत पॉइंट आणि गल्लीमध्ये तिथनं मात्र बॉलला उचलला जाईल. उचलणार फेकणार तोपर्यंत सहज रीतीनं एक धाव कंप्लीट स्ट्राईक रोटेट झाली. पहिल्या बॉलवरती सन्मानजनक चेंडू आणि त्याच्यावरती मारा आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या बॉलवरती एक धाव आली. एका धावेने अकाउंट या ठिकाणी मात्र आपण पाहिलं तर कोपरा संघाचा श्री गणेश पाहायला मिळाला. यावेळी पहा गॅपमध्ये मारण्याचा प्रयत्न केला जरूर डाऊन द ग्राउंड फटका चांगला विशेपला मारला गेला परंतु इथे फंबलिंग थोडीशी पाहायला मिळाली. परंतु पहा एकीपेक्षा काही जास्त घेऊ देणार नाही आहेत. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा संघ पुढे जाईल. दोन्ही अंकावरती जाऊन पोहोचला. येस डॉट बॉल सॉरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता डॉट बॉल आला. हा बॉल पाहायचा गॅप मध्ये चालला परंतु क्षेत्ररक्षण तेवढं चांगलं. पहा मित्रांनो मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर अगदी या ठिकाणी जहानुमान नावडे संघाने सर्वाधिक जबरदस्त धावसंख्या हायस्कोर मॅच आपल्याला पाहायला मिळाली आणि त्या मॅच मध्ये अजिवली संघ आपण पाहिलं तर कुठेतरी वन साइड इथनं मात्र या स्पर्धेतनं बाहेर पडला. अगदी पाहता मित्रांनो क्रिकेट अनुचितेने भरलेलं केलं परंतु इथनं आपण जर पाहिलं तर वेळेला क्रिकेटमध्ये भरपूर जास्त महत्त्व असतं. इथे पहा फटका चांगला आहे पुन्हा एकदा परंतु क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये उचलणार फेकणार तोपर्यंत या बॉलवरती एक धाव आली. अगदी पहा प्रत्येक बॉलवरती मोठे फटके येऊ देत नाही. या गोलंदाज तेवढी चांगली गोलंदाजी ताकदभरी गोलंदाजी मिथुन दापोलकरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. मॅन्डेटरी पावत षटक मैदानाच्या आतमध्ये जरूर चालू आहे फक्त इथनं फटकेबाजी होणं गरजेचं असेल. यावेळी पहा म्हटलं फटकेबाजी होणं गरजेचं आहे. फटका आला स्लॉट मध्ये पाठवलं पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर आजची अंतिम मॅच आणि इथे मात्र फलंदाज सचिन पवारच्या बॅटमधनं फटका चालला पार्किंग प्लॉट मध्ये जबरदस्त. आपल्याला पाहायला मिळतं आणि इथनं आता गोलंदाज आपण पाहिलं तर मिथुन दापोलकर अगदी चांगली गोलंदाजी करत असताना षटकार पाहायला मिळाला. यावेळी पहा पुन्हा एकदा बॅटची आउटसाइड एज बॉल चालला डीप बॅकवर्ड पॉइंटला सीमा रेषा पलीकडं येतो फलंदाज सचिन पवारच्या बॅटमधून अजून एक मोठा तडका बॉल होतोय फरार येतोय दमदार चौकार. संघाची टोटल धावसंख्या इथनं मात्र 13 धावा. मिथुन दापोलकरला पाहिलं अगदी पाहिलं तर पहिला बॉल एक सिंगल दुसऱ्या बॉलवरती डॉट बॉल आला होता. तिसरा बॉल आपण पाहिला सिंगल आले. चौथ्या बॉलवर देखील एक सिंगल आली. पाचवा आणि सहावा बॉल अगदी मोस्ट इम्पॉर्टंट ठरले. इथनं फलंदाज सचिन पवारच्या बॅटमधून एक षटकार आणि एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला. फक्त इथनं पहा मित्रांनो अगदी आपण पाहिलं तर आता दुसरा ट्रम्प कार्ड बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज असेल रोशन मुंगाजी. यावेळी मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहिजे स्ट्रायकँडला फलंदाज रोहित कोहली आपल्याला पाहायला मिळेल. रोहित कोहली अगदी पाहिलं तर 2 बॉलमध्ये त्यानं 2 धावा जमवल्यात. सचिन पवार चांगल्या स्थितीमध्ये फटकेबाजी 4 बॉल 11 धावा. यावेळी पहा रोशन मुंगाची पहिला बॉल आडवा बॅटनं आपण पाहिलं रोहित कोहली यावेळी मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता. आडवा बॅटनं फेस खोलायचा होता पण इथेच पाहिलं तर बॅटचं लेडिंग एज आली नाही आहे परंतु त्या ठिकाणी जागेवरती थांबवलं जातं. पहिलाच बॉल डॉट चांगली गोलंदाजी सुरुवात चांगली करून दिली आहे. इथे पहा अजून एक स्टॅटिक लेन सुरेख बॉल
फिरकीचा जादूगर रोशन मुंगाजी बॉलिंग ट्रॅकवरती पहा ॲक्शन रिप्लायमध्ये पाहायला मिळेल. ज्याप्रमाणे मित्रांनो टप्पा पडला त्यानंतर अगदी विकेट किपरच्या दस्तानामध्ये म्हणजे उचली कमी दिली चेंडूला आणि त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर गतीमध्ये थोडासा परिवर्तन यावेळी पाहायला मिळाला. आता 2 बॉलचा खेळ समाप्त झाला. आतापर्यंत दोन्ही बॉल निर्धाव फेकलेत. चांगली गोलंदाजी. इथे पहा फटका अगदी मोठा फटका मारायचा होता परंतु प्रॉपर टायमिंग इथे झालं नाही आहे. परंतु 8 डीपमध्ये क्षेत्ररक्षक मिड विकेट रिझनला तिथे बॉलला मात्र गॅदर केलं जातं आणि एकच जाबा धावपटलावरती आपल्याला पाहायला मिळेल. इथे पहा पुन्हा एकदा अगदी प्रत्येक मुमेंटला गोलंदाज आपण पाहिलं तर इथे गती परिवर्तन पाहायला मिळतं. प्रत्येक मुमेंटला वेग इथं मात्र बदल केला जातो गोलंदाजीमध्ये. 4 बॉल इथे समाप्त झालेत गोलंदाजचे. अजून एकदा परंतु इथे लाईन बरकटेल. बॉलिंग ट्रॅकवरती रोशन मुंगाजी आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर जर विचार केला तर सिद्धिविनायक ओले क्रिकेट संघ चांगल्या स्थितीमध्ये सुरुवात चांगली केली. पहिला गोलंदाज आपण पाहिला तो म्हणजेच मिथुन दापोलकर, दुसरा गोलंदाज रोशन मुंगाजी. दोन्ही गोलंदाज चांगली सुरुवात इथे करून दिली आहे. परंतु फटके येत नाही आहेत. इथे पहा मिस अंडरस्टँडिंग थोडंसं पंबलिंग परंतु या ठिकाणी थांबवलं जाईल. सचिन पवारच्या माध्यमातून अगदी फटका मिस झाल्यानंतर नॉन स्ट्रायकिंग फलंदाज रोहितला कुठेतरी सिग्नल दिला गेला आणि त्यानंतर आपण पाहिलं तर जागेवरती थांबवलं गेलं. 5 बॉलचा खेळ समाप्त झाला. अंतिम बॉल रोशन मुंगाजी चांगल्या स्थितीमध्ये. इथे पहा आडव्या पाटणं खेळायचा होता परंतु लाऊड अपील मध्ये उत्साह भरपूर जास्त पाहायला मिळाला. परंतु इथे मात्र ऑफिशियल पंतांचा विश्वास इथं कमी आपल्याला पाहायला मिळतं. पहिलं षटक समाप्त झालं. दुसरं षटक समाप्त झालं. अखेरीस धावपटलावरती टोटल पाहिल्या तर 15 धावपटलावरती लॉस ऑफ 0 विकेट इथं आपण पाहिलं तर DCC कोपरा संघ. मैदानाच्या आतमध्ये ओले टीमचा या बली पहिलाच बॉल इथनं मात्र सटीक लेंथ पाहायला मिळते गोलंदाजाकडनं. प्रत्येक बॉलवरती आपण पाहता मित्रांनो अगदी प्रत्येक गोलंदाज आपलं वर्चस्व इथनं दाखवत असताना पाहायला मिळतो. रोहन मुंगाची बॉलिंग ट्रॅकवरती आला. म्हणजे पहिलं षटक पाहिलं गोलंदाज मिथुन दापोलकर, दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं रोशन मुंगाजीला आणि तिसऱ्या षटकामध्ये इथनं आता रोहन मुंगाजी बॉलिंग ट्रॅकवरती आला. धावा फक्त आणि फक्त 15 धावा लागल्या गेल्यात. अगदी पहा मागच्या मॅचमध्ये तब्बल जबरदस्त सर्वाधिक धावसंख्या जहनुमान नावडे टीमने लगावली गेली. तिथं मात्र विजयाची लक्षणं नावडे टीमची वाढली गेली. पहा मैदानाच्या आतमध्ये इथं जर पाहिलं तर बॅटची लेटिंग एज लागली. पहिला ब्रेक थ्रू, पहिला झटका, पहिला करारा झटका इथनं पाहता आपण DCC कोपरा टीमला. आणि रोहित कोहली बॅक टू द डगआउट. समजला जातो. आता इथनं यश कोहलीवरती जबाबदारी आहे. पाहता आपण पहिल्या पूर्वार्धाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो.
आणि इथं आपण जर पाहिलं तर कशा रीतीनं धाबा जमवल्या जातील मित्रांनो. आपल्याला फाईट करायचं आहे ओले संघाला, तर मात्र इथनं 50+ अगदी DCC कोपरा संघ धाबा बनवाव्या लागतील. आजची रात्र पाहता आपण तिसरी रात्र आहे स्पर्धेची आणि अजून देखील जर पाहिलं तर अजून 3 रात्र इथनं पार पडतील. अगदी आपण पाहिलं तर 4 रात्रींची ही अगदी पाहिलं तर अगली वेली स्पर्धा, 5 रात्रींची अगदी पाहिलं तर अगली वेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यानंतर जर पाहिलं तर प्रत्येक मॅचमध्ये आपण पाहता 5 षटकांची संकल्पना आयोजकर्त्यांची चांगली संकल्पना इथं मात्र आपल्याला पाहायला मिळते. पाहता फलंदाज यश कोहली मैदानाच्या आतमध्ये. इथे पहा मिस टायमिंग बॅक टू द बॉलर, परंतु इथे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाही आहेत. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू रिलीज झाला आणि इथे एक धाव आली या बॉलवरती. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 16 धावा धावपट्टावरती लागल्यात. प्रत्येक बॉलवरती पहा मित्रांनो अगदी स्क्वेअर लेग डीप मध्ये क्षेत्ररक्षक होते, ते देखील त्या झेलकडे गेले होत्या. प्रत्येक बॉलवरती क्षेत्ररक्षक फिल्डिंग डिपार्टमेंट गोलंदाजाला साथ देतं. परंतु इथे पहा म्हटलं जातं ना गोलंदाजीचं बर्ण ते आपण पाहता येत ना सिद्धिविनायक ओळे संघाकडं अगदी गोलंदाजीचं वर्चस्व. यावेळी पहा इथे चुका घडतील का, परंतु विकेट किपरच्या आबाकाच्या बाहेर जरूर यावेळी आपल्याला पाहायला मिळाला हा चेंडू. परंतु त्यानंतर फर्स्ट स्लिपला अगदी अप्रतिम क्षेत्ररक्षण झालं, अडवणूक केली जाते बॉलची. आतापर्यंत 5 बॉलचा खेळ समाप्त. अंतिम बॉल रोहन मुंगाजी अगदी चांगल्या स्थितीमध्ये गोलंदाजी करतोय. रोशनची देखील जबरदस्त गोलंदाजी पाहिली आणि त्यानंतर आता त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून रोहन जबरदस्त हा फटका. पहा इथे जरूर पहा रिस्क घेतली जात नाहीये, घाई केली जात नाहीये. माहिती आहे गोलंदाजीचं भरण या ठिकाणी सिद्धिविनायक ओळे संघाकडे, परंतु इथे आपण जर पाहिलं जर हिट केला असतं तर जरूर सचिन पवारचं विकेट इथे डाऊन झालं असतं. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकांच्या अखेरीस टोटलचा विचार केला तर एका विकेटचं नुकसान इथनं मात्र DCC कोपरा संघाचं पाहायला मिळालं आणि धावपट्टावरती टोटल 17 धावा, लॉस ऑफ 1 विकेट DCC कोपरा संघ. तर मोरिया 11 धोदानी दोन्ही संघाला विनंती असेल टॉस साठी आपण लगेच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं. शिरडून क्रिकेट संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट मोरिया 11 धोदानी या आपण टॉस साठी लगेच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. यावेळी पहा मैदानाच्या आतमध्ये वाईडचा इशारा पंचांनी आमच्यापर्यंत पोहोचला. बॉलिंग ट्रॅक वरती पाहता रोशन मुंगाजी, म्हणजे आता रोशन मुंगाजीचा विचार केला तर हे दुसरं षटक आपण पाहता वैयक्तिक बॉलिंग ट्रॅक वरती घेऊन आल्या आणि त्यामध्ये आपण जर पाहिलं तर पहिलाच बॉल इथनं मात्र खराब जरूर रिलीज झाला. इथे पहा यस लाऊड अपील केलं जातं, परंतु इथे अपील फेटाळलं जाईल का, लेग बायज दर्शवला जातो आणि लेग बायच्या स्वरूपामध्ये आपण जर पाहिलं तर एक धाव इथे जोडली जाईल. संघाची धावसंख्या पुढे सरकेल. 19 धावा इथं धावपट्टावरती लागल्या गेल्यात. पाहित ना अगदी अशाच रीतीने गोलंदाजी केली आहे सिद्धिविनायक ओले टीमनं. तर मात्र पाहता सर्वाधिक लो स्कोरिंग सामना होऊ शकतो, परंतु इथे पहा डाऊन द ग्राउंड फटका चांगला होता. मिड विकेट रिझनचे क्षेत्ररक्षक बॉल खाली आले आहेत, तोपर्यंत एकच जाब आली. एकीपेक्षा जास्त काही घेऊ देत नाही आहेत. प्रत्येक मोमेंटला फिल्डिंग डिपार्टमेंटची तेवढी साथ इथनं मात्र दिली जाते अनेक गोलंदाजांना. आतापर्यंत पाहता 3 षटक समाप्त झालं. 4थं षटक प्रगती पथावरती येऊन आपण जर पाहिलं तर फक्त 20 धावा त्या धावपट्टावरती लागल्यात आणि त्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर आतापर्यंत 2 बॉलचा देखील खेळ समाप्त झाला. इथे फटका फसला हवेमध्ये यस आणि इथे
आपण जर पाहिलं तर दुसरं विकेट डाऊन होईल. फलंदाज सचिन पवारच्या पारीसंत आणि फलंदाज इथे बाद झाला सचिन पवार. बॅक टू द डगआउट. फटका चांगला. यस, डाऊन द ग्राउंड. तिथे मात्र क्षेत्ररक्षक होते, त्यांना फंबल केला. बॉल चालला मिड विकेट रिजन वाईडिश लॉंग ऑन. तिथेच चकवा दिला. आउट ऑफ द पार. बॉल सीमा रेषा पलीकडे येतो चौकार. फलंदाज जिनीत पवारच्या बॅटमधून चौकार. पाहिजे 4 बॉल आता समाप्त झाल्यात आणि चौकाराच्या मदतीने पाहिलं तर 24 धावा धावपटलावरती. मित्रांनो पहा, अजूनही लो स्कोरिंग सामना थांबलाय, कारण की धावा येत नाहीयेत. चौकार जरी आलाय परंतु त्यानंतर या चौकारानं मोठी धावसंख्या जमा झाली नाहीये. पहा, वाईट बॉल आले. या वाईट बॉलची गरज इथं आपण पाहता डीसीसी कोपरा टीमला, आणि त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर रोशन अगदी त्या चुका करतोय. पाहिजे आता अजून 2 बॉल षटकातील बाकी असतील. इथे पहा, लॉफ केला गॅप मध्ये. अजून एकदा ढकललं जाईल. अगदी चांगला फटका, सुरेख फटका पाहायला मिळाला. फलंदाज यावेळी आपण पाहू शकाल जिनीत पवारच्या बॅटमधून पाठवला जातोय. अजून एक भयदडक जबरदस्त चौकार. पाहिजे अंतिम बॉल असेल आता गोलंदाज रोशन मोंगाजीचा, आणि जिनीत पवारचा विचार करता बॅक टू बॅक 2 चौकार. म्हणजे आल्या आल्या इथनं मात्र सुरुवात जरूर केली आहे. ज्या धाबींची गरज होती ना ती सुरुवात इथनं जिनीत पवारनं जरूर करून दिली आहे. अंतिम बॉल चौथ्या षटकातला आपल्याला पाहायला मिळेल. इथे बॅटची लीडिंग केस लागली आहे. असं वाटलं बॅक टू बॅक तिसरा चौकार येतो की काय, परंतु क्षेत्ररक्षकानं दाखवलेल्या एफर्ट्स तिथनं आपण पाहिलं तर इथे मात्र फक्त आणि फक्त एक सिंगल, आणि सिंगलच्या मदतीनं आता डीसीसी कोपरा संघ जाऊन पोहोचला 2 विकेटच्या नुकसानामध्ये टोटल 30 अंकावरती. अभिजित म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. इन ऍक्शन मध्ये नवीन गोलंदाज सेंटर झाला. 2 विकेटचं नुकसान इथं आपण पाहता डीसीसी कोपरा संघाचं आतापर्यंत. पण अजून अंतिम षटक टार्गेट सेट षटक इथं मात्र फेकलं जाईल. धावा कशा रीतीनं जमल्या जातील ह्याचा विचार इथं मात्र डीसीसी कोपरा टीमला करायचा आहे. पहिला बॉल इथे मात्र स्लोवर गतीचा बॉल, धीम्या गतीचा बॉल क्षेत्ररक्षकात डीप मध्ये मिड विकेट रिझनला. तोपर्यंत एक धाव आली.
पहिल्याच बॉलवरती सिंगल खर्च केली गोलंदाज अभिजित म्हात्रेनं. परंतु इथनं आपण पाहिलं तर जिनित पवार जोपर्यंत स्ट्राईक एंडला असेल तोपर्यंत इथनं मात्र अगदी डीसीसी कोपरा संघावरती आपण जर विचार केला तर अगदी विश्वास यावेळी जिनित पवारवरती जरूर ठेवला आणि अपेक्षा देखील वाढल्या जातील. परंतु यश कोहली आतापर्यंत यश कोहलीसाठी आपण जर विचार केला यश कोहली देखील चांगला खेळाडू आहे. फक्त आपण जर पाहिलं तर आतापर्यंत 3 बॉलमध्ये त्यानं 2 धावा जमवल्यात. एका दुसरा मोठा फटका आला उत्सुकता वाढेल आणि या ठिकाणी अपेक्षा देखील वाढतील डीसीसी कोपरा टीमच्या. पहिला बॉल एक सिंगल पुढचा बॉल आडव्या बाटनं खेळायचा होता परंतु इथे हा बॉल ऑफस्टिकच्या बाहेर झाला. पंच सरळ आमच्याकडे येतील आणि इथनं मात्र अपांतर चेंडू घोषित केला जातो. एका धावेनं इथनं मात्र जरूर अगदी भर केली जाईल ती म्हणजेच डीसीसी कोपरा संघाच्या अकाउंटमध्ये. टोटल 32 धावा त्या धावपटलावरती लागल्या त्या म्हणजेच डीसीसी कोपरा टीमच्या. इथे पास फटका चांगला लाजवाब जबरदस्त मोठा तडका फलंदाज यश कोहलीच्या बॅट मधून फेकून दिला आउट ऑफ दी पार. मॅक्झिमम बिग हिट षटकार 6 धावा. अगदी पाहता आपण ज्या फटक्याची गरज होती पाहता इथं आपण ताकदीचा वापर त्याच्या माध्यमातून केला गेला. फुलर लेनचा बॉल त्या बॉलला आपण पाहिलं तर पाठवून दिलं अगदी मिळवांच्या डोक्यावरनं सीमा रेषा पलीकडं. 2 बॉल झालेत आतापर्यंत. पहा पहिला बॉल आपण जर पाहिलं तर या ठिकाणी एक सिंगल आली. दुसरा बॉल वाईट फेकला गोलंदाज अभिजित म्हात्रेनं आणि तिसऱ्या बॉलवरती षटकार म्हणजे टोटल 2 बॉल इथनं काउंट केले जात आहेत. आपण पाहता स्कोरबोर्ड वरती अजूनही 4 बॉल. इथे पहा अजून एक फटका अगदी जरूर मारला हव्यामध्ये. क्षेत्ररक्षक नाहीये दूरवरनं आले सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. पहा इथे हा चुका मागात पडतील त्या म्हणजे सिद्धिविनायक ओले टीमला. आणि त्या आपण पाहता ज्या जागेवरती मित्रांनो फक्त एक सिंगल होती सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं आणि त्यानंतर आपण पाहिलं तर तिसरी धाव देखील चितेच्या संपला. जिनीत आणि यश मधले तालमेल आपल्याला पाहायला मिळालं. आता पाहता इथं 3 बॉलचा खेळ समाप्त झाला. टोटल 41 धावा आता धावपटलावरती लागल्या गेल्या त्या म्हणजेच डीसीसी कोपरा टीमच्या. बघाच अभिजित म्हात्रे 11 धावा आतापर्यंत खर्च केल्यात 3 बॉल मध्ये. यावेळी पहा गती परिवर्तन थोडस यावेळी मात्र चेंजेस पाहायला मिळाले. जिनीत पवार सेकंडला होता मोठे फटके त्याच्या बॅट मध्ये पाहायला मिळाले. बॅक टू बॅक 2 चौकार देखील आपण पाहिले आणि यावेळी आपण जर पाहिलं तर अभिजित मात्र त्याच्यावरती मात करतोय बोलबाला दाखवतोय. अजूनही पहा अजूनही इथनं जर पाहिलं तर 2 बॉलचा खेळ बाकी असेल. प्रत्येक बॉल महत्वाचा आहे. इथे पहा अलंदा कार्पेटनं फटका चांगला आहे. स्क्वेअर लेगला मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु दूरवरनं डीप स्क्वेअर लेग वरनं क्षेत्ररक्षक आले आणि तोपर्यंत 2 धावा इथनं कंप्लीट केल्या. 43 रन्स लॉस ऑफ 2 विकेट्स डीसीसी कोपरा टीम. अजून अंतिम बॉल असेल टार्गेट सेट बॉल आपल्याला पाहायला मिळेल आणि ह्या बॉलवरती अगदी गणित नेमकं कुठपर्यंत पोहोचतं ते समजेल. अभिजित मात्र बॉलिंग ट्रॅक वरती अंतिम बॉल आला डॉट आला तर टार्गेट 44 बनेल. षटकार आला तर डेफिनेटली आपण जर विचार केला तर 50चा टार्गेट जरूर सेट होईल. चौकार आला तर 48 धावांचं टार्गेट सेट होईल. परंतु बघायचं आहे यावेळी पहा डॉट बॉल आणि अंतिम बॉल वरती वर्चस्व गाजवलं अभिजित म्हात्रेनं. टोटलचा विचार केला तर 5 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि इथनं मात्र डीसीसी कोपरा टीम जाऊन पोहोचली टोटल 43 अंकावरती. येणारे बॉल 30 अर्थातच 5 षटका विजयासाठी 44 धावांची गरज असेल.
संघाला पुरस्कृत केलाय. नुकताच बेलापूर सीबीडीची स्पर्धा या संघानं गाजवली. 44 वाचवेल का प्रश्न. खोलात टाकलेला बॉल लॉंग ऑफ आपण पाहतो, लॉंग ऑन आपण पाहतो आता. त्यामुळं फिल्डिंग करण्यासाठी बिडॉनमध्ये कुठलाही व्यत्यय नाही. चांगले फिल्डिंग, चांगलं स्टॉप केलं बॉलला. पहिला बॉल डॉट बॉल न झाली सुरुवात. नेक्स्ट बॉल स्ट्रायकिंग एंड आपण पाहतोय. राईट हँडेड बॅट्समन तयार. हो सुपर बॉल. यावेळेला गुड लाईन स्पॉट पूर्णपणे पकडून धरलाय. ओ सुपर कटर बॉल होता. टप्पा पडल्यानंतर आपण पाहतो अगदी लाईनच्या आतून गेलाय. योग्य निर्णय पंचांचा. भागणे सर ऑफिशियलची भूमिका, ऑनफिल्ड अंपायर. त्यानंतर स्क्वेअर लेग रेफरी आपण पाहतोय द्वारकानाथ चोरगे सर आणि थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये लुडो मास्टर प्रवीण पवार सर. मिस्टर पीपी. व्हाईट बॉलचा कॉल. अतिरिक्त एक धाव. ॲडिशनल सुरुवात आता इथून टीम ओलेची. एक धाव फळकावरती त्यांच्या पाहायला मिळते. ती आपण पाहतो आता अतिरिक्तच्या स्वरूपात आता खात्यात आलेली आहे. 28 बॉलमध्ये 43चा पाठलाग आता इथून असणार आहे. रिव्ह्यू आहे बॉलिंग टीमचा. अच्छा ओके ओके. इथे आपण पाहतोय गोलंदाजावरती आक्षेप आहे. हा बॉल चांगला बॉल आहे. क्या बात आहे. काय गोलंदाजी पा. एलिगेशन सर रोहितची गोलंदाजी एन्जॉय करायला मिळते. टप्पा त्यानंतर आतमध्ये बॉल येणारा अजित मुंगाजी सारख्या बलाढ्याने विस्फोटक फलंदाजाला शांत ठेवलाय. एकच धाव फळकावरती 3 चेंडू फेकलेत, ज्यामध्ये ती वाईटची धाव आली. 27 बॉलचा खेळ बाकी. 43 धावा विजयासाठी त्यांना गरजेच्या आहेत. 44 5 षटकांचा सामना आणि त्यामध्ये आपण पाहतोय समोर एक धाकड फलंदाज. खोला टाकला होता. लेग स्टिकच्या खूप बाहेर आहे. पण वळतायत आणि व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त एक रन पुन्हा एकदा येईल. ॲडिशनलच्या स्वरूपात 2 धावा धावफळकावरती आपल्याला पाहायला मिळतात. टीम ओलेच्या खात्यामध्ये धावा. सिद्धिविनायक ओले बॅटिंग करते. सेकंड हाफमध्ये पाठलाग धावांचा आहे. थांबून किती वेळ थांबणार. आता नाहीये. हा ठोकलेला शानदार षटकार. विकेट. हाही बॉल गॅप मधून काढायचा प्रयत्न. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर चांगलं पाठलाग आणि तितकाच चांगला स्टॉप केलाय. प्रोटेक्शन छान. पेट्रोलियम चांगली करतायत. धावा वाचवायचा हा मनसोबा त्यांचा, यात काय मात्र शंका नाही आहे. टीमची धावसंख्या आपण पाहतोय टोटलला 9 धावा धावफळकावरती. 0 गड्याचा मोबदला. सुरुवात चांगली द्यायची आहे. पॉवर प्ले मध्ये आपण पाहतोय फलंदाजी आणि पॉवर प्लेला कॅपिटलाइज करण्याच्या उद्देशानं समोर आपण पाहतोय मॉनिटायझेशन सुरू. विकेट त्यांना हवी अजितची. ऑनला खेळल्यात फिल्डर आहेत. काऊच्या रिझन मध्ये जोरानं बॉलवरती येत आहेत. चांगलं कलेक्शन. एक धाव तिथे आपण पाहतोय खेळाडूंच्या माध्यमातून आपल्याला घेताना पाहायला मिळाली. सूरजला एक खात्यात धाव जोडताना आपण पाहिलं. अजितच्या खात्यात 7 आहेत. टोटल आपण पाहतोय वाईटच्या धावा ऍड केल्या असता आपल्याला 10 धावा धाव फळकावरती बघायला मिळतात. चोवीस बॉल आणि 34 धावांची गरज आहे. श्रीदत्त कोपरा मैदानाच्या आतमध्ये 10च्या सरासरीनं फलंदाजी सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये. वाघाचीवाडी चषक 2025 हे पर्व आपल्याला पाहायला मिळेल. सामन्याचा आनंद घेतो आमचा बेलाभाई. उडता झेल टिपला होता. उडता झेल. यस अद्भुत खेळाडू आहे. कोंबडे पकडायची सवय. बॉल इतक्या जोरानं दिलखश पद्धतीने आपण पाहतोय. चांगल्या नजाकतीसह पकडला आणि जय्यत तयारी आपण पाहतोय 26 तारखेची ते आता करतात. साईडला आपण पाहतोय राजूबाई बसलेत. चॉकलेट बॉय राजूबाई. मेलोडी बॉय. नॉट ओनली मेलोडी बॉय बट ऑल्सो मेलोडी बाबा म्हणावं लागेल, कारण 2 मुलांचे ते आपण पाहतोय पालक आहेत आणि संघामध्ये देखील ते खेळतात. त्यांचे आपण जरूर कौतुक करू. प्रवीणला नाही, प्रवीणचं आमच्याकडे पूर्ण पुस्तक आहे. 10 धावा धावफलकावरती बिनगड्याचा मोबदला. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिल्या धावा. 8.5 सरासरी रिक्वायर्ड रेट.
खोला टाकायचा प्रयत्न, पुन्हा एकदा लाईन विस्कलीत, पंच वलतायत आणि आपण पाहतोय हा बॉल जिनीत पवारचा वाईट आलाय. ऍडिशनल चेक रन आता खात्यामध्ये. पुन्हा एकदा 11 वरती संघ आपण पाहतोय इथून एका धावेनं प्राचारण करतोय. अकरा धावा धावफलकावरती टोटल धावा लागलेल्या आहेत. धावा वाचवायच्यात आणि त्यामध्ये आपण जर विचार केला दिस इन्व्हेस्टमेंट थोडी कमी आणि त्यामध्ये या प्रकारची वाईट गोलंदाजी होणं थोडंसं वाईट असणार आहे त्यांच्यासाठी. सरळ खेळले तोंडला, फिल्डर आहेत, चांगला पाठलाग आणि त्यानंतर एक धाव. एकेरी दुहेरी धावा खर्च करत या सामन्याला डेप्थ पर्यंत नेण्याचा प्रयत्न या वेळेला आहे, तो म्हणजेच टीम डीसीसी कोपराचा. शिवम 11 डीसीसी कोपरा संघ मैदानाच्या आतमध्ये आणि त्यामध्ये आपण पाहतोय या खेळ सुरू. हा बॉल आपण पाहू, ऑफसाईडच्या दिशेमध्ये खेळलेत, रन तिकडे 1, जस्ट 1 रन इज देअर. एक धाव धावफलकावरती आपण बघतोय. 13 धावा धावफलकावरती टोटल काढल्या लागल्यात. बिनगड्याचा मोबदला, सलामीची जोडी मैदानामध्ये सूरज मात्रेसह अजित मुंगाजी, सूरज मुंगाजी आणि अजित मुंगाजी आपल्याला पाहायला मिळतोय. दोन मुंगाजी बंधुराज ऑफ साइडला इनफिल्डला क्लिअर करणारा, वन बाउन्स ऑफ द टॉप, पॉइंटच्या डोक्यावरून कव्हरच्या रिजन मध्ये हा देखना चौकार. पॉवरफुल फटका होता, गॅप मधून आपण पाहिला मेरिटचा खेळ आणि त्यामध्ये नजाकत होती या फटक्यामध्ये. अगदी योग्य पद्धतीने हाताळला बॉलला आणि तेवढाच चांगला आपण पाहतोय हा दर्जेदार स्ट्रोक. वाघाचीवाडी चषकामधील ब्रँडेड चौकार पाहायला मिळाला. 4 न धावसंख्या पुढे सरसावताना 17 या अंकावरती. पहा किती सुंदरतेने खेळलात. ऑफ ड्राईव्हचा फटका, कव्हर ड्राईव्ह सक्सेसफुल झाला त्यांचा आणि त्यामध्ये 4 धावा आपण पाहतोय क्लेम केल्यात. 4 न धावसंख्या 17 या आकड्यावरती आता टीम ओवलेच्या खात्यामध्ये. पुन्हा एकदा त्याच दिशेनं ॲज लाईक दॅट कॉपी अँड पेस्ट. सुंदर फलंदाजी, अद्भुत फलंदाजी पाहायला मिळते. पहा अशा पद्धतीचे फटके आपण पाहतोय. या खेळाडूचा कॅलिबर आपल्याला जरूर सांगून जातील. कद नापना थोडा आसान नव्हता है ऐसे खिलाड़ियों का आणि तेच अक्षरशः पाहायला मिळतं. स्ट्राइक एंड पुन्हा एकदा तो सलग 2 मध्ये 2 चौकार लागलेत. तिसरा चौकार हॅट्रिकचा येणार का प्रश्न, आणि प्रश्न मंजूषा उत्तर का असेल याकडे जरूर जाऊ. हा बॉल देखील छान. या वेळेला आता थोडंसं बॅकअप हवा होता आणि त्याकडे लक्ष त्यांनी केंद्रित केलंय. रन संख्यावरती आपण पाहतोय आता टोटल नजर टाकली तर 21 पाहायला मिळते ती. या षटकामधून जिनीत पवारचा एक बॉल बाकी आहे. 19 मध्ये 23 ची गरज आहे टीमला जिंकण्यासाठी. डॉट बॉल थोडेसे प्रेशराइज करतील, मॅचला डेप्थ पर्यंत नेण्यासाठी त्यांना मी म्हणेन ते मदतगार राहतील, यात काही मात्र शंका नाहीये. नितलस संघ केव्हाच घरी गेलाय, कारण नितलसच्या एका चाहत्याचा कॉल आलाय काय आमची मॅच कधी आहे. एक सिंगल आली आहे आणि एका धावेने आपण पाहतोय धावसंख्या फलकावरती टोटल धावा पाहायला मिळतात, त्या म्हणजेच 22 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. तर त्यामधून एक संघ पुढे येईल, त्या चान्सेस 50-50 राहतील. दॅट्स वाय मे बी या शब्दाचा आपण वापर केला. हेल्पिंग होप मे बीच्या बद्दल सांगायचं झालं तर 50-50 हा पहिला आपण पाहतोय या त्यामधून विरोध देतो आणि ते सांगतात त्या शब्दाबद्दलचा खेळणं पाहायला मिळेल. थोडासा शांत आहे. आता आपण पाहतो इथून तयारी या सामन्यानंतर जर पाहिली तर इथून करत असताना रोहन यांचा आवडीचा पदार्थ आहे मिसल, आणि ते म्हणतात की कधी दुसरी मॅच होते आणि आम्ही इथे 4 वाजल्यानंतर पनवेलला जातो. ब्रिज खाली एक आपण पाहतोय त्या प्रकारची मिसल पाहायला मिळते आणि त्यांना त्याची ओढ लागली. त्यांच्या डोक्यामध्ये हे विचार आहेत. ऑनस्क्रीन आपण त्यांना पाहू शकतो. पहा गोंडस चेहरा आहे, तितकेच खुंकार खेळाडू आहेत. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा इनफिल्डमध्ये 22 धावा फलकावरती ऑनला खेळलेत. बॅटच्या मधोमध प्रॉपर टायमिंग, एक्स्ट्रा हिटिंग पॉवर ऑन द वे, राईट थिक गॉट इट फ्लाइट अँड इट इज इट माटी टॉप इट सिक्सर.
70 बॉल आणि 70 बॉल मध्ये आपण पाहतो आता इथून बॅट्समनला बॉल लॉंग मारण्यासाठी मदत मिळते आणि तिचा फायदा उचलतात पूर्णपणे. विकेट देखील पाहायला मिळते. याच विकेटवरती आपण पाहतोय 5 तारखेपासून आपल्याला अजून एका नाईट स्पर्धेची तयारी पाहायला मिळेल, ज्यामध्ये आपल्याला आदिवासी पूलमधील संघ पाहायला मिळतील. कारण या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं की ते पूल नसल्या कारण तर काही संघ म्हटले की आमचाही पूल हवा आहे. मग तिथे आपण पाहिलं की 1 लाखाची ती स्पर्धा देखील आपल्याला 5 तारखेपासून इथे पाहायला मिळणार आहे. म्हणून म्हटलं मी की हे मैदान जे आहे त्या बांधाच्या पूर्ण आपण पाहतो कडेपासून पाणी या मैदानावरती साठतं आणि जेव्हा हा पाणी आपण पाहतोय त्याची पातळी खाली होते, मैदान सुकतं, मग या मैदानावरती होणाऱ्या स्पर्धा थांबत नाहीत. टीमची धावा संख्या आपण पाहतोय टोटल धावा धावफलकावरती 30 धावा राऊंड फिगर मध्ये 30. 14 धावांचा पाठलाग वाचलाय. 16 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. या ओव्हरमध्ये मी म्हणेन थोडंसं डीप पर्यंत आणि चांगला सेफ गोलंदाजी देणं तर संघासाठी मदतगार ठरेल, यात काही मात्र शंका नाहीये. हे होईल का हे पाहणं महत्वाचं आहे. 5.25च्या सरासरी आता धावा बनवायचा रन रेट आलाय. प्रत्येकी ओव्हर मागा रन रेट पाहायला मिळतं. ओ गुड लाईन स्पॉट. आपटी बार बॉल टप्पा पडल्यानंतर बॉलमध्ये बाउन्स होता. विथ ॲक्सेलरेशन हा चेंडू आपण पाहिला. टप्पा पडल्यानंतर विकेटनं आपलं काम चोखरीत्या बजावलं. धावा फलकावरती 30 आपण पाहतोय. 30 वरती तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतो 3 चेंडू झाले. तिकडे रोहित कोहली गोलंदाजी करतोय. 18 खर्च केलात त्याने आतापर्यंत. दुसरा स्पेल तो देतोय संघासाठी. ऑफसाईडच्या दिशेमध्ये सेकंड स्लिपमध्ये फिल्डर बॅकअपसाठी आपण पाहतो अवेलेबल. चांगलं स्टॉप केलं. जर्सी नंबर 45. त्यानंतर फेकी छान पाहायला मिळाली. एक सिंगल आली. एक सिंगलला धावसंख्या फलक आपण 31 या आकड्यावरती आता इथून पोहोचताना पाहतो. सिद्धिविनायक ओलेच्या खात्यामध्ये धावा. पाठलाग वाचलाय 14 मध्ये 13चा. एक डॉट बॉल मॅचला शेवटपर्यंत पुन्हा एकदा इंटरेस्टिंग बनवण्यासाठी आता इथून गरजेचं आहे टीम कोपरासाठी. तर समोर अजिता आणि अजितच्या बॅट मधून आपण पाहतोय हा एक ताकदवर स्ट्रोक ऑन साइडला भिडकावलेला दर्जेदार A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. सुपर फलंदाजी ट्रान्सपा खेळाडूचा. बॅट स्विंग भरपूर चांगला आणि म्हणूनच पनवेलच्या आपण पाहतो टेनिस क्रिकेटच्या क्षितिजावरती अजितचं नाव आपल्याला जरूर पाहायला ऐकायला मिळतं क्रिकेटमध्ये. तेवढाच ताकदीचा खेळाडू आहे. सध्याच्या घडीला ओलेचं टेनिस क्रिकेट तो हायलाइट करतो. हाही बॉल बॅक टू बॅक दुसरा इम्पॅक्ट टाकणारा षटकार. सुपर फलंदाजी. पुन्हा एकदा थोडासा ट्रान्स आपण पाहतो चेंज केला होता. डान्सिंग नव्हतं. विकेट आत आले. लास्ट मोमेंटला थोडासा आपण फुटवर्क पाहिला आणि त्यानंतर ओव्हर पिच बॉल स्लॉट मध्ये सरळ डिपॉझिट पार्किंग प्लॉट मध्ये धावा आपण पाहतोय 6 क्लिअर करत असताना 43 धावा स्कोर लेवल करणाऱ्या टीम ओलेच्या आपल्याला टोटल कार्डवरती बघायला मिळतात. 1 धाव आता जिंकण्यासाठी त्यांना हवे. 12 बॉलचा खेळ बाकी आहे. स्पीडअप करा कारण अजून सामने बाकी आहेत. आणि पहा वाजलेत टोटल नाही म्हणावं लागणार आहे. वाजलेली टोटल नसते. 3 वाजून 5 मिनिटं झालेत. तनिष सर्वाधिक कमी वयाचा खेळाडू अल्पवयीन तनिष आता इथून संघामध्ये आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. तनिष कोळीला 12 मध्ये 1 समोर फलंदाज आहे सूरज मुंगाजी. रनअप न आपण पाहतोय स्पिनर असावा. हो क्लीन बोल्ड. दांडीगुल एसटी उद्ध्वस्त. पहिला धक्का आपण पाहतोय टीम ओलेला. जे नाही जमलं 3 गोलंदाजांना ते आता तनिष कोहलीला आपण पाहतोय अगदी जमलं आणि त्यानं विकेट गहाल जरूर केली समोरील संघाची. फलंदाज बाद झाला. ओ सुपर बॉल. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न होता. बॅट्समन पूर्णपणे आपण पाहिलं की बॉलला पाहता आणि त्यानंतर बॉल मधून टर्न पाहता आश्चर्याचा कडू धक्का त्याला बसला. बॉल पडला मधल्या फळीमध्ये यष्ट्याच्या समोर आणि त्यानंतर ऑफ स्टिकला आपण पाहिलं की सरळ त्यांनी डिस्ट्रॉय केलं. पुढचा बॉल नवीन खेळाडू आलाय समोर. हा बॉल हलक्या हातानं कट केलाय. कव्हरला आपण पाहतोय चौकार आणि विजयाचा शंखनाद फुंकणारा सिद्धिविनायक ओलेच्या खात्यामध्ये आपण पाहतो. एक विजय पडलाय. पहिला सामना त्यांनी जिंकलाय 3 वाजून 7 वाजताच्या सुमारास.
अभिनंदन, वेल प्लेड. खूप छान परफॉर्मन्स आपण पाहिला. अजितची आपण विस्फोटक फलंदाजी पाहिली, रोहनचाही तितकाच आपण सुंदर खेळ पाहिलाय. इथे चौकारण आपण पाहिलं, त्यानं स्वीट फिनिश दिला. ओव्हर आपण पाहिली त्याची, ज्यामध्ये 2 धावा आणि 1 विकेट त्यानं संपादन केले. द मांगत गोल्डन नाम टीमचा हा आपण पाहतोय स्टार खेळाडू. त्याला मी इथे इन्व्हाइट करतोय, आपण मॅन ऑफ द मॅचचं टायटल घेण्यासाठी व्यासपीठावरती प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. समरीमध्ये पाहू शकतो आपण यश कोहली 11 धावा.